तुम्हाला एक अभंग माहीतच असेल, आवा निघाली पंढरपुरा आणि वेशीपासून आली घरा. तर हे बायकांसाठी खरंच लागू होतं. आज म्हणजे आपण प्रत्यक्षात यात्रेला जाणार आहोत. पण तुम्हाला हे माहिती आहे का, यात्रेची सुरुवात आधीच झालेली असते. ती कशी मी तुम्हाला सांगते. यात्रा ही फक्त शरीराची नसते, तर मनाचीही असते. जेव्हा आपण ठरवतो की मला या या स्पेसिफिक ठिकाणी मी यात्रेला जाणार आहे, तर त्या ठिकाणी ऑलरेडी आपलं मन जाऊन आलेलं असतं. समजा की मी आता ऋषिकेशला चालले, ठीक आहे. मी ज्या वेळेस ठरवलं की मला ऋषिकेशला जायचं, त्याच वेळी मी मनाने तिथे पोहोचलेली होते. म्हणजे आपण त्या ठिकाणाला आधीच कनेक्ट झालेलो असतो. मग तिकडे जायचंय म्हणून ती जाण्याची तयारी, सगळ्या गोष्टी घेणं, मग बॅग पॅक करणं, मग आपण गेल्यानंतर मागच्या जबाबदाऱ्या, त्या सगळ्या व्यवस्थित पार पडणार आहेत का, किंवा त्या सगळ्यांसाठीची सोय करून ठेवणं, हे सगळं यात्रेमध्ये येतं. ते तुम्ही कशा पद्धतीने करताय, म्हणजे मग तिकडे गेल्यावर तुमचं मन इकडे अडकत नाही. आपण आता यात्रेला जात आहोत. सगळ्यात आधी आपण ऋषिकेशला जाणार आहोत. ओके, तुम्हाला मी ऋषिकेशचा खरा अनुभव देणार आहे. चला तर मग माझ्यासोबत. आज रात्रीची फ्लाईट आहे. मी आज रात्री पुण्याहून दिल्लीला जाणार आणि सकाळी दिल्लीवरून बाय कार ऋषिकेशला जाणार आहे. तर भेटूया ऋषिकेशला.